नमस्कार मंडळी. जनरली ना माझ्या व्हिडिओजवरती बऱ्याचशा कमेंट येत असतात. काही कमेंट चांगले असतात, काही वाईट असतात आणि बऱ्याचशा लोकांच्या अशा असतात की तुम्ही कशाला इथले व्हिडिओ शेअर करता, तुम्हाला काय वाटतं भारतातल्या लोकांनी पण तसंच वागावं का वगैरे असं. आणि आज ना एक कमेंट आली, काही कमेंट मी इग्नोर पण करते, तर त्या कमेंट करणाऱ्या काकांना मी रिप्लाय दिला की मी फक्त माहिती शेअर केली आहे. तर त्यानंतर त्यांचा असा रिप्लाय आला की माझा मुलगा पण तिकडेच राहतो, आम्ही काही दिवस तिकडे राहून आलो आणि आता आमचा मुलगा तिकडे सिटिझनशिप घेतो आहे आणि त्याचं मला दुःख होतं आहे. आणि त्या दुःखामुळे ॲक्च्युली त्यांनी मला रिप्लाय केला होता की तुम्ही तिकडच्या चांगल्या गोष्टी इकडे का सांगता वगैरे असं. त्यांना वाईट वाटलं ॲक्च्युली की तिकडे इतक्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आता आमची मुलं तिकडे गेली आणि ते सिटिझनशिप वगैरे पण घेत. आणि मला ती कमेंट वाचून खूप वाईट वाटलं ॲक्च्युली. आपल्याकडे ना इथली सिटिझनशिप घेतली म्हणजे आपली भारतीय लोक आपल्या घरच्यांना विसरतील, आपल्या देशाला विसरतील, असा आपल्याकडे गैरसमज आहे असं मी म्हणू शकते. कारण की मी आत्तापर्यंत इथे इतकी लोकं पाहिलेली आहेत जिथे गेली 8-10 वर्ष राहत आहेत आणि सिटिझनशिप घेण्याची त्यांची हिंमत होत नाही का. तर घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आई वडील घरी आहेत आणि त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांना म्हातारपणात कोण बघेल ही चिंता आहे. आणि त्यामुळे संधी असून सुद्धा ते लोक इथं सिटिझनशिप घेत नाहीत. काही लोक सिटिझनशिप घेतात पण घर इथे घेत नाहीत का, तर पुन्हा इंडियामध्ये जायचं आहे. खूप असे जे डिसिजन्स असतात की आपली भारतीय लोक सतत मला पुन्हा जायचं आहे, मला पुन्हा जायचं आहे असं करूनच ते हे करत असतात. म्हणजे असं ते आलात आणि तुम्ही डायरेक्ट सेटल झालात असं तर होतच नाही. खूप वर्ष ऑलरेडी तुम्हाला 3-4 वर्ष तरी लागतात एका ठिकाणी सेटल व्हायला, तुमची नोकरी नीट लागायला आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. बरं तुमची मुलं पण सेटल झाली पाहिजे तिथे, तरच तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि मी कित्येक लोक अशी पाहिलेली आहेत जी मुलांसाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी पुन्हा इंडियाला जातात. मुलं परदेशात गेली ना की अनेक आईवडिलांच्या मनामध्ये हीच भीती असते की मुलं तिकडे जातील, सेटल होतील, परदेशी नागरिकत्व घेतील आणि आम्हाला विसरतील. पण आईवडिलांना विसरणं कधीच शक्य नाही, आपल्या भारताला विसरणं कधीच शक्य नाही. भारत खरंच आपली मायभूमी आहे आणि प्रत्येक भारतीय माणूस ते जाणतो. परदेश फक्त एक भविष्य घडवण्याचं ठिकाण आहे. आईवडिलांनी या गोष्टीचं दुःख न करता, आपल्या मुलांकडे 2 घरं आहेत, 2 देश आहेत, आपल्या मनात येईल तेव्हा आपण आपल्या मुलांकडे बिनधास्तपणे जाऊन राहू शकतो. 2 देशांमध्ये आपण सण साजरे करू शकतो. या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. आपले संस्कार, संस्कृती आणि माणसं पासपोर्टपेक्षा कितीतरी पटीने मोठी असतात. त्यामुळे आपलं कुटुंब तुटत नाही तर ते सीमांपलीकडे पसरतं आणि याचा आपल्याला अभिमानच वाटायला हवा. थँक्स फॉर वॉचिंग.